हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. माझी चालू आहे इथं पूजेची तयारी. कोणत्याही पूजेची सुरुवात स्वस्तिक या चिन्हानेच होते. तर इथं मी घेतलाय चौरंग. तुमच्याकडे चौरंग नसेल तर तुम्ही पाटावरती पण ही मांडणी करू शकता. लाल कलरचं वस्त्र घेतलंय मी, ते पण अंथरून घेऊया याच्यावरती. शक्यतो तुम्ही लाल कलरचंच वस्त्र घ्या. सगळ्यात अगोदर आपल्याला पूजाच्या मांडणीची सुरुवात ही अग्निदेवतेच्या साक्षीने करायची आहे. तर इथं आपण दीप प्रज्वलित करून घेऊ सगळ्यात अगोदर. नंतर मी वरती ठेवणार आहे. पूजाची मांडणी होईपर्यंत खालीच राहू देते. अग्नीची पूजा करून घेतली आहे, हळद कुंकू फूल वगैरे अर्पण करून. इथं कलश घेतलाय मी, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय. सगळ्यात अगोदर याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला. पूजेची मांडणी करायला जास्त वेळ काही लागत नाही, कारण मी काय करते, मला जे पण साहित्य पाहिजे ते मी सगळं माझ्यासमोर घेतलं आहे. नाहीतर खूप वेळेस उठावं लागतं. माझ्या पूजेची मांडणी मी सकाळीच करत असते आणि मला सकाळी जे पण पूजाला पाहिजे ते आदल्याच दिवशी आणून ठेवत असते मी. एवढ्या सकाळी तर आपल्याला कोणी आणून देऊ शकत नाही, त्याच्यामुळे आदल्याच दिवशी आणून ठेवते. आता कलशामध्ये हळदी कुंकू, सुपारी आणि नाणं टाकलं आहे. एक फूल, तुमच्याकडं दुर्वा असेल तर दुर्वा टाका. माझ्याकडं नाही आहे म्हणून नाही टाकला मी. आणि अक्षदा टाकून दिला. आता त्याच्यावरती नागिनीचे पानं ठेवूया. तुम्ही 5 झाडाचे पानं पण घेऊ शकता. 5-5 घ्यायचे आणि मार्केटमध्ये पण येतात विकायला. पण मी काही आणलेले नाही आहे, त्याच्यामुळे नागिनीचे पानं ठेवते आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नागिनीचे पानंही ठेवू शकता. मला पहिल्या गुरुवारीच ही पूजा तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण काही जमलं नाही. 5 वर्षापासून ही पूजा मांडते मी. तर अगोदर पण मांडत होते, पण फक्त कलश हा देवघरामध्ये ठेवून देत होते. अशी वेगळी पूजा काही मांडत नव्हते. आता आपण कलशावरती नारळ ठेवून दिला आहे आणि इथं नारळ तुम्ही कोणताही घेऊ शकता. सोललेला घेऊ शकता किंवा न सोललेलाही घेऊ शकता. आणि जो नारळ आपण पहिल्या गुरुवारी घेतला होता, तर तोच आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत घ्यायचा आहे पूजेला. नागविणीची जोड पानं घेतली आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर अक्षदा ठेवला आहे. गणपती बाप्पाची स्थापना करत असताना आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः 5 वेळेस या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि पूजा करत असताना सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचीच पूजा करायची. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते मी. तुमच्याकडं अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा किंवा कुंकू लावा. लक्ष्मी आईची स्थापना करून घेऊया. जोड नागविणीची पानं घेतली आहे आणि जोडच पानं घ्यायची. आता त्याच्यावरती अक्षदा. लक्ष्मी आईची स्थापना करत असताना ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः 5 वेळेस या मंत्राचा जाप करायचा आहे. तुमच्याकडे पितळेची मूर्ती असेल तर पितळेची घ्या. माझ्याकडे पण आहे, पण थोडीशी मोठी आहे, त्याच्यामुळं मी ती काही घेतली नाही. ही मूर्ती माझ्या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी आलेली आहे. मी लक्ष्मी आईची हीच मूर्ती घेत असते पूजेला. मूर्ती खूप छान आहे, एकदम नाजूक अशी आहे आपली लक्ष्मी आई. आता मी इथं हळदी कुंकू लावून घेते. आता आपण घेऊया श्रीयंत्राची स्थापना करून. श्रीयंत्र काय आहे हे प्रत्येक जणाला माहिती आहे, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचं आसन आहे. आणि तुम्ही काही मंदिरामध्ये बघितलंही असेल. इथं आपण यंत्राची स्थापना करून घेतली. आता त्याच्यावरती मी ही कमळगाट्याची माळ ठेवली आहे. हळदी कुंकू फूल वगैरे वाहून घेऊ. आणि इथं आता आपली ही पूजेची पहिली मांडणी झालेली आहे. इथं एक छोटासा चौरंग घेतला आहे, त्याच्यावरती आपण कलश ठेवणार आहे. अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे आपल्याला. 8 रेषा काढून घ्यायच्या, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्याच्यावरती तयार करून घेतलेला कलश ठेवायचा. ह्या नारळाला मी देवी आईचा मुखवटा लावणार आहे. तुमच्याकडं असेल तर लावा, नसेल तर तुम्ही कलशालाही देवी आईचं रूप देऊ शकता. तर इथं दागिने घालून घेते मी. आणि दागिने हे पाहिजे म्हणूनच नाही, तर नसले तरी पण चालेल. माझ्याकडं आहे म्हणून मी घालते. तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला मंगळसूत्राची पोत ही घालावीच लागेल. दुसरे दागिने कोणतेही नका घालू, पण मंगळसूत्र घाला. देवी आईचं रूप बघा, तसं मी सजवतीये, तसं देवी आईचं रूप खुलतंय. तर किती छान दिसते आपली देवी आई. मी हा एकच मुखवटा वापरते. फक्त मी प्रत्येक गुरुवारी वस्त्र चेंज करत असते. आणि मागच्या गुरुवारी लाल कलरचं वस्त्र घातलेलं होतं, तुम्हाला दाखवते समोर. असे मी 5 वस्त्र आणून ठेवलेले आहे. तर हे बघा, देवी आईचं रूप इतकं खुलून आलंय ना, तर काय सांगू.
इतकी सुंदर दिसते माझी देवी आई, तर माझीच नजर लागायला नको. तर हे बघा कुंकू लावल्यावरतीच अजूकच चेहरा खुलून दिसतोय. मुखवटे आपण व्यवस्थित ठेवून दिले ना, कित्येक वर्ष आपण हे मुखवटे वापरू शकतो. तर माझा हा 5 वर्षापूर्वीचा मुखवटा आहे आणि जशाचा तसाच आहे. इथं मी पूर्ण ओटीचं सामान घेतलंय आणि 5 फळं घेतले. जाम, केळी, सफरचंद, संत्री आणि डाळिंब. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही 5 फळं कोणतेही ठेवू शकता. केळी असली तर 5 केळी ठेवा. इथं गणपती बाप्पासाठी गूळ आणि खोबरं अर्पण केलंय. देवी आईचा चेहरा बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय ते. आणि मी ते पहिले ठेवलेली झेंडूचे फुलं काढून टाकले आणि हे दुसरे ठेवून दिले, कारण की ते खूप मोठे मोठे होते. गणपती बाप्पाचं आणि लक्ष्मी आईचं तोंड काही दिसतच नव्हतं. त्याच्यामुळे मी ते फुलं काढून टाकले आणि हे ठेवून दिले. आता आपण घेऊया रांगोळी काढायला. तर रांगोळी मी अगोदर कधीच काढत नाही, सगळ्यात शेवटीच रांगोळी काढत असते. कारण की पूजेची मांडणी वगैरे करत असताना आपल्याकडूनच पुसल्या जाते ती. त्याच्यामुळे मी सगळ्यात शेवटी काढत असते. आणि इथं आपल्याला देवीसाठी गोड दूध करायचं आहे. तर आता मी पुस्तक वाचून घेते. तर माझ्याकडं वेळ आहे म्हणून मी पुस्तक वाचून घेते. तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पण पुस्तक वाचू शकता. त्याला चारी सांदा असं म्हणतात. पुस्तक वाचत असताना फरशीवरती बसून नाही पुस्तक वाचायचं. एक तर तुम्ही पाटावरती बसा किंवा तुम्ही खाली बसायला काहीतरी घ्या. इथं मी कापूर घेतलाय आरती करण्यासाठी आणि आरती आपल्याला 2 वेळेस करायची आहे आणि पुस्तक आपल्याला हे एकच वेळेस वाचायचं आहे. एक तर संध्याकाळी किंवा सकाळी. संध्याकाळी चारी सांदामध्ये आपल्या दारामध्ये 2 दिवे लावायचे. देवी आईची आरती करायची. देवी आईला गोड नैवेद्य अर्पण करायचा. आरती झाल्यावरती सगळ्यांना प्रसाद द्यायचा. नंतर आपण उपवास सोडायचा आहे. ही आहे माझ्या पहिल्या गुरुवारची पूजा. काही कारणामुळे तुमच्यासोबत काही शेअर करता आलीच नाही मला ही पूजा. आणि आजचं रूप तर अजूकच खुलून दिसतंय. तर बघा तुम्हाला पण दिसतही असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.